जय शंकर। तर आजचा ब्लॉग आहे सायंकाळी 7 नंतरचा 78वा समाधी सोहळ्यानिमित्त श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या पालखी दिव्य सोहळा छबिनाचे शंकर सावली मठातर्फे आज भव्य मिरवणूक आहे। तर तीच मिरवणूक व दर्शनासाठी आज पालखी आमच्या घरी येणार आहे। तर सर्व यूट्यूब फॅमिली या दर्शनाला चला। तर मग आता पालखीचं दर्शन वगैरे घेऊयात। सर्व अंगण वगैरे झाडून सडा रांगोळी वगैरे पूर्ण काढून झाली होती। लांबपर्यंत रांगोळी काढली होती, थोडीशी फुलंही टाकली होती। इकडे पूजेचं आरतीचं ताट सजवत होते, त्याचबरोबर इकडे शॉल नारळ हार वगैरे हे सर्व आणलं होतं। ते दोन्ही ताटं व्यवस्थित तयार करून घेत होते, कारण की पालखी खूप जवळ आलेली होती, अचानक कधीही घरी येऊ शकत होती, त्यामुळे पूर्ण तयारी करून घेतली होती। तसेच प्रसादासाठी आज जास्त काही असं वेगळं काही बनवलं नव्हतं, पण चला तर काहीच नाही असं नको म्हणून आज शरबत वगैरे बनवण्याचं ठरवलं होतं। त्यामुळं शरबत बनवण्यासाठी मामा तिकडे तयारी करत होते, तर त्यांनी शरबत वगैरे बनवलं। आता इथे ताट वगैरे रेडी झाले होते, मी सर्व सामान बाहेर घेऊन चालले होते। इकडे शरबतही रेडी झालेला होता, 5 सर्व ग्लास रिकामे करून ठेवत होता, साखर वगैरे टाकून ठेवली होती। पालखी जवळ आल्यानंतर त्यामध्ये पाणी मिक्स करायचे होते, अशा पद्धतीने रसना वगैरे बनवला होता। पालखी आज जवळ आलीच होती। क्या होतं तुम्ही तिकडे जिंकलो नाही, आम्ही जिंकलो। काय झाले इथे बसणार आहे का याडा आहे समोर एका समोर फोटो काढ ना समोर तो इकडून मार इकडून एक रिचले नको मारू, बस झालं ना आता पवित्र आहे क्रिश। चांगलं आहे शॉल आशीष ठेवू का टाकू
घोडं उडवायचं असं काही बकेट आधी तिथं काय काम सांगितलं आपलं फक्त आता साऊंड लावणे तरी पण दुसरे कपडे घालणे बाबांचे कपडे एकच काम या ना भाऊ इधर है पिलो चला चल दाई बाबा आरती घ्यायची ना आले आले 2 मिनिटं धरलं का ताट धरा आरतीचे चला मागून करतो लक्ष द्या वाटी पाजळणी निजांकार भरपूर पेटवणी अलकरणे करणे ओ वाय प्रजा जन्म मरण योगी तो भक्त निका देवा भक्तांतरी देवा ज्ञानान तुझेचा देवा आत्मभाव माझा ओ वाळू देवानंद योगी राजा जय देव श्री गुरु शंकर महाराजा ओ वाळू देवानंद योगी राजा जय देव ज्योती कारांच्या मूर्ती जय मूर्ती कैवल्य दरवाजा ओ वाळू देवानंद योगी राजा जय देव श्री गुरु शंकर महाराजा ओ वाळू देवानंद योगी राजा श्री शंकर बाबा महाराज की जय शंकर बाबांचा छबिना पालखी आज आमची इथे आली. बाबांची इच्छा असल्याशिवाय म्हणतात ना बाबा कुठे जात नाही, तर आज खरंच तो योग आला. खूप छान असे बाबांचे दर्शन झाले.